अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा लोकसभेला सामना झाल्यास योगेंद्र विरुद्ध अजित पवार असा विधानसभेला सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लोकसभेच्या हालचाली एकीकडे सुरू आहेत। लोकसभा बारामती मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि तसं झालं तर विधानसभेसाठी मात्र अजित पवारांसमोर त्यांचे पुतणे योगेंद्र पवार हे रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता बारामतीच्या राजकीय पटलावर नेमकं काय काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांचे पुतणे योगेंद्र राजकारणात। अजित पवारांविरोधात योगेंद्र पवार निवडणूक लढणार। पवार घराण्यातील दोन पुतणे अजित काकांविरोधात। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांकडून हिसकावून घेतलं। अजित पवारांच्या बंडाळीनंतर आता त्यांच्या दोन पुतण्यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटलेत। अजित पवारांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार बारामतीत सक्रिय झालेत। योगेंद्र पवारांनी पवार गटाच्या ऑफिसला दिलेल्या भेटीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। पवार कुटुंबासाठी राजकारण आणि कुटुंब वेगळं असल्याचं योगेंद्र यांनी सांगितलंय। चांगलं वाटतंय, सगळ्यांचा उत्साह बघून, युवकांचा उत्साह बघून, कार्यकर्त्यांचा उत्साह बघून चांगलं वाटतं। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीपासून आमच्या कुटुंबात राजकारण आणि कुटुंब हे नेहमी वेगळं होतं आहे आणि पुढेही राहणार। बारामतीत जरतरच्या राजकारणाचे अनेक आडाखे बांधले जातात। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार लोकसभेला उभ्या राहिल्या तर विधानसभेला अजित पवारांविरोधात योगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। जितेंद्र आव्हाडांनी योगेंद्रबाबत केलेल्या ट्विटचे अनेक अर्थ काढले जातात। तुम्ही म्हणालात काका का, आता तुमचे दोन पुतणे म्हणतात काका का। थोडक्यात आता तुम्ही नव्या पिढीचे दादा आहात, दादा जा असं ट्विट करत आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावलाय। पण जेव्हा निवडणूक लढण्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी कानावर हात ठेवले। योगेंद्र पवार हा राजकारणात येण्यासाठी म्हणून आलेला नाही। त्याच्या आजोबांचं काम त्यांनी डोळ्यासमोर बघितलेलं आहे। मी योगेंद्र पवारांशी अनेक वेळा गप्पा मारलेल्या आहेत। अतिशय सालस, सभ्य, शिकलेला, जगाची माहिती असलेला योगेंद्र आहे। शरद पवारांना योगेंद्रबाबत विचारलं असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलंय। राजकारणात काहीही होऊ शकतं, किमान मागील 5 वर्षात तरी महाराष्ट्रानं हे पाहिलंय। त्यामुळे बारामतीत अजित पवार काका विरुद्ध दोन पुतण्यांचा संघर्ष पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये। बारामतीहून विकास कोकरेसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।